नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, थंडीच्या दिवसात ताजा मटार भरपूर येतो आणि त्यामुळे मटारचे आपण बरेच पदार्थ बनवतो. त्यातलाच एक सगळ्यांचा आवडता म्हणजे समोसा. असा खुसखुशीत समोसा जर घरी बनवला तर वाह, चहाबरोबर ह्याची रुचीच वेगळी. चला तर मग पाहूया कसा बनवायचा खुसखुशीत आणि चुरचुरीत समोसा. सुरुवातीला आपण समोशाच्या कवरिंगसाठी जे लागतं ते आपण पीठ मळतो आहे. हा आपण मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये आपण आता हा थोडासा रवा टाकणार आहोत. आता आपण ओवा थोडासा चुरून टाकूया. आणि त्यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत. पहा, समोशाचं कवरिंग एकदम चुरचुरीत होण्यासाठी स्टेप बाय स्टेप आपल्याला हे सगळं व्यवस्थित करावं लागतं. ह्याचं जे प्रमाण आहे, जसं मोहनचं प्रमाण, ते खूप परफेक्ट लागतं. आता यामध्ये मी तुपाचं मोहन टाकते आहे. तुम्ही तेलाचंही मोहन टाकू शकता. ह्याचं सर्व प्रमाण मी साहित्याच्या यादीमध्ये दिलेलं आहे. ते व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणेच करा. आता हे सगळं पिठाला आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत. आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालं की हे असं दाबून पाहिलं की त्याची अशी मुटकुळी तयार होते पिठाची. मग समजायचं की मोहन बरोबर पडलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ एकदम घट्ट मळणार आहोत. आता इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यासाठी मला अगदी अर्धा कप इतकं पाणी लागतं आहे. पीठ एकदम आपल्याला घट्ट मळायचं आहे. पीठ सैल झालं तर आपल्याला समोसे बांधता येणार नाहीत. त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे. पहा, हे असं मळलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. भाजी बनवण्याकरता आपल्याला एक भरड बनवायची आहे. त्याच्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, बडीशेप आणि धणे घेतलेले आहेत. ते असे ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि आलं हे पण वाटून घ्यायचं आहे. पहा, हे असं आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता एका कढईत मी तूप टाकते आहे. तर तूप तापलं की त्यामध्ये आपण जो भरड बनवलेली आहे ती टाकलेली आहे. ते थोडंसं परतून घेऊया. आता यामध्ये आपण वाटलेली मिरची जी आहे ती टाकूया. थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आणि आता आपण यामध्ये काळी मिरी पावडर टाकतोय. थोडासा चाट मसाला टाकतोय आणि हे मिक्स करून घेतोय. थोडी कसुरी मेथी टाकूया. तेही आपण मिक्स करून घेतलेली आहे. हा बटाटा उकडलेला आहे. याचे तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि हे उकडलेले मटार आहेत, तेही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता या स्टेपला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि हे असं परतून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवला की खालचा जो बटाटा असतो तो थोडासा असा चुरचुरीत होतो आणि तो अशी खरपुडी जी असते बटाट्याची ती भाजीत खूप छान लागते. मी अशी मॅश पण करून घेते आहे भाजी, म्हणजे थोडंसं तुकडे आणि थोडंसं मॅश केलेलं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि पहा, खाली थोडीशी खरपुडी लागलेली आहे, तीसुद्धा आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया
सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण भाजी व्यवस्थित झाली आहे का एकदा थोडी टेस्ट करून पाहू. यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटतंय. मीठ आणि आमचूर पावडर मी यामध्ये टाकते. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. भाजी आपली तयार झाली. वा, काय मस्त वास सुटला आहे. आता पीठ पहा आपलं व्यवस्थित मऊ झालं आहे. थोडंसं असं आपण मळून घेऊया. आणि एक गोळा आता आपल्याला लाटायला घ्यायचा आहे. पोळीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आहे आपल्याला. आणि असा थोडासा उभा शेप द्यायचा आहे त्याला. व्यवस्थित सगळीकडनं एकसारखं झालं की मधनं असा कट करायचा आहे. आता पहा, या कडांना आपल्याला पाणी लावायचं आहे. आणि अशा त्या दोन्ही कडा एकत्र आणत आपल्याला असा एक कोन तयार करायचा आहे. व्यवस्थित सगळं दाबून घेतलं म्हणजे तळताना सुटणार नाही. ते सगळं एकसारखं करून कडांना थोडंसं परत पाणी लावून आपल्याला त्यात भाजी भरायची आहे. ही भाजी थोडीशी दाबून भरायची म्हणजे असा फुगलेला व्यवस्थित समोसा दिसेल आणि खायलाही खूप छान लागेल. पहा, हे समोरच्या ह्याला अशी मी एक फोल्ड घेतलेला आहे आणि या दोन्ही बाजू एकत्र आणून असा आकार दिलेला आहे. मस्त आला आहे समोसाचा आकार. आता हे सगळे आपण असे बनवून घेतलेले आहेत. आता हे तळण्याकरता आपले तयार आहेत. एका कढईत मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला एकदम कडकडीत तापवायचं नाही आहे. थोडंसं मध्यम तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला हे समोसे सोडायचे आहेत. समोसे एकदम बारीक गॅसवरती आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत. ह्याच्यासाठी थोडासा पेशन्स लागतो कारण हे तळण्याकरता बराच वेळ लागतो. तेलाचं जे टेम्परेचर आहे ते मध्यमच पाहिजे, नाहीतर समोसाचे जे आवरण आहे त्याच्यावरती बबल्स येतात. बारीक गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. सगळे समोसे त्यात बुडतील याची काळजी घ्यायची. तेवढं तेल आपल्या कढईत हवं. झाऱ्याने असं हलवत राहिलं की सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग येतो. पहा, हळूहळू रंग बदलतोय. मधून मधून झाऱ्याने हलवून आपल्याला समोसे वर खाली करायचे आहेत म्हणजे सगळीकडनं एकसारखा रंग येतो. हां, हळूहळू रंग कसा बदलतोय. आपल्याला एकदम जास्त लाल नाही काढायचे आहेत. गुलाबीसर झाले की आपल्याला समोसे काढायचे आहेत. हा रंग बदललेला आहे. वा, आता खूपच छान कलर आलाय. एकसारखा सगळीकडनं आलाय. आता या स्टेजला आपण हे सगळे बाहेर काढणार आहोत. आपले हे समोसे तयार आहेत. पहा किती छान झालेले आहेत, खुसखुशीत एकदम. तुम्हीही करून पहा
असे खुसखुशीत समोसे आणि कसे झाले मला नक्की कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.